नमस्कार मित्रांनो, मी सुदाम जोगले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो गणपती स्पेशल दिवसाच्या भागामध्ये। तर मित्रांनो, आता आपण जायला निघालो आहे रोशन मिळमिळ्यांच्या घरी आहे भारूड। तर भारूडच्या कार्यक्रमाला आपण जायला निघालो आहे। तर चला, आता आपल्याला तिकडे सर्व माहिती देणार आहे तानाजी मिळमिळे आणि आपण तिकडे थेट भेटूया। आता गणपती उत्सव चालू आहे आणि या गणपती उत्सवामध्ये आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम दररोज चालू आहेत। आज आमच्या समोर आपल्या समोर पूर्ण अंजप गावामध्ये अनिल केंकर सर जे आहेत, जे माळशिरस सोलापूर इथले रहिवासी आहेत आणि ते आपल्याकडे सोंगी भारूड जे आहेत ते आपल्या समोर सादर करणार आहेत। तर त्यासोबत त्यांची टीम देखील आहेत। अनिल सर यांचं देखील खूप खूप स्वागत सर की आपण आमच्या गावामध्ये येत आहे। त्याप्रमाणे ज्यांना सात संगीत हार्मोनियम मूर्ती लाभणार आहे ते आमचे हरीश भाऊ तांबोली यांचं देखील स्वागत सर। त्यानंतर ढोलकीवरती ज्यांची साथ लाभणार आहे ते आमचे हेमंत भाऊ तांबोली यांचं देखील स्वागत आणि त्यासोबत त्यांचे बंधू हर्षद तांबोली यांचं देखील खूप खूप स्वागत। आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, आपण तो कार्यक्रम नक्की बघा अशी आपल्याला विनंती आहे। मंडळी, आता आहोत आपण आता निलेश मिळमिळे, रोशन मिळमिळे आणि चेतन मिळमिळे त्यांच्या घरी आहोत आता। आणि खूप छान असं गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे, डेकोरेशन देखील मस्त चांगलं असं सुंदर केलेलं आहे। आणि आज आहे त्यांच्याच घरी भारूड, तर तो भारूड देखील थोड्या वेळानंतर सुरू देखील होणार आहे। तर पहिल्यांदा घरामध्ये आहोत, पुन्हा आता तुम्हाला मी बाप्पाची मूर्ती दाखवत आहे। आपला एरिया सोडू नका अजिबात, नाहीतर लगेच फोन येईल। हो हो, तुतारी वाजवायची पाळी येऊ नये तुमची, टेन्शन घेऊ नका, बरोबर आहे करायचं। आणि म्हणून इकडे बघा, अजिबात वरडायचं, हा अजिबात वरडायचं, अजिबात फिकरायचं, झाडाला त्रास द्यायचा, अजिबात त्रास द्यायचा, कोरोना सारखं संकट पडतो लावायचं, त्याला रेंज मध्ये आणावं लागतं। मग रेंज यायसाठी लाट आणि ध्रुव माडी एवढं एवढं चांगलं पाहावं, सावकाराने स्वतःच्या बाप्पाच्या मांडीवरून खाली खेचलं बाळाला आणि ते भगवंताचा धावा करू लागलं। खूप मोठी कथा आहे महाराज, पण धावा केला याच भगवंत प्रसन्न झाले की अडळ स्थान दिलं की एवढा राग होता, हो 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 हो, एवढा राग होता की भक्तीनं ध्रुव बाळाने दाखवून दिलं की कोणतं भूत, तर ते म्हणजे भक्ती रूपाचं सुबुद्धीचं भूत। आणि नारद मुनीला कुठंतरी कुबुद्धी तुकडी निर्माण झाली, ते दुसरं भूत नारद मुनींनी सांगितलं, ते म्हणजे कुबुद्धीचं भूत। या भारूडाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी दोन भूत सांगितली महाराज, एक म्हणजे कुबुद्धीचं आणि दुसरं म्हणजे सुबुद्धीचं। आपण प्रत्येकाने टाळ्या वाजवा आणि कुबुद्धीच्या भूताला आजपासून सोडून द्या, नसल भूत तरी सोडून द्या आणि सुबुद्धीचं भूत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही धारण करा। का तर चांगल्या आचाराचं भूत काय करतं, चांगल्या यशाच्या शिखराकडे नेतं आणि कुबुद्धीचं भूत हे अधोगतीकडे नेतं। आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी हे भूत, एका जनार्दनी हे भूत आणि सर्व ठाई सदोदित। महाराज गाव सर्व ठाई आमच्या ठाई तर नाही बर का। नाथ महाराज सांगतात, ही दोन भूत सगळ्यांच्या ठाई आहेत, फक्त आपण ठरवायचं आहे कोणत्या भूताला जन्म द्यायचा। भूत जबर मोठे गबा, भूत जबर मोठे गबा, भूत जबर मोठे गबा, सोपं नाही महाराज। एकट्याने येऊन खऱ्या अर्थाने तुमच्या गावात आल्यानंतर एकटा आल्यासारखं वाटलंच नाही, कारण रोज माझ्या बरोबर टीम आहे माझी। रोज टीम जरी असली
तर आज माझ्या टीमपेक्षा 1000 पटीने साथ देणारे कलाकार मला भेटले. तुमच्या गावात येऊन जर चांगले रत्न असतील तर खऱ्या अर्थाने त्या रत्नांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि म्हणून भूतचा बरं मोठे ग बाई रेंज मध्ये या, नेटवर्क मध्ये या, असली रूप दाखवा तुमचं. बघितलं किती सुद्धा वारं गेला, वारं थोड्याच वेळा पडतो, पण काय हरकत नाही. नाथ महाराजांच्या त्या भारुडाच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता पुढचं भारुड देखील आपण सुंदर असं घेऊन येऊया, लगेच येऊया. थोडस 2 मिनिटं काहीतरी नामस्मरण बोला किंवा दादा बोलतील, लगेच विठोबा लगेच भानुदास ऐकणार पात्र घेऊन येतो. भानुदास ऐकणार तर श्री संजय मिमिने यांच्याकडून हरेश बुवा तांबूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ खूप आभारी आहे. आणि मनोहर भाऊ वाटतं होतं पाहुण्याकडे गेली म्हणल्यावर तुम्हाला पण पटलं का? हा तुम्ही काय करू, सगळं साहित्य फॉरेनवर टाकले. फॉरेन माहित आहे ना? माहित नाही? माहित नाही? माहित आहे. 30 नोटिफिकेशन पुढचा वाढली काय काळजी करू नका, सगळं साहित्य फॉरेनवर ना. चहा घेताय का? माऊली उठू नका तुम्ही. आमची साथ असल्यावर तेवढं चांगलं असतं आहे का नाही? चहा घेते म्हणून बोलतोय बघा, नाही तर तुम्ही वाचाल का बारीक करू हजामत बारीक आता आपले ठरले त्याप्रमाणे तुम्ही टेन्शन घ्यायचं 50-50 फॉर्म्युला चालवायचा काय हो. आता तुम्ही काय काळजी करायची नाही आणि मी काही त्रास द्यायचा नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर. बोला की 1 नंबर. सगळं साहित्य 1 नंबर. फॉरेनवर फॉरेन माहित आहे का? शेलू आम्ही वारीच्या आता काय टेन्शन घ्यायचं. संत सेना महाराज सांगतात विवेक दर्पण ऐना गाऊ
वैराग्याचा चिमटा हलवू. विवेक म्हणजे विचार आणि दर्पण म्हणजे आरसा. आपण जर जसं आरशात पाहतो तसं आपल्याला दिसतं. बरोबर आहे ना? का उगाच आरशा पुढे मी उभा राहिलो आणि मी गोरा दिसलो पाहिजे, आरशाला दम दिल्यावर काय आरसा काय म्हणेल का गोरा दिसतोय तो म्हणेल का? नाही. जगाच्या पाठीवरती जर आजपर्यंत खरं कोण बोललं असेल आणि इथून पुढे देखील अजिरामर खरं कोण बोलल तर ती एकच वस्तू आहे, आरसा. कारण विवेक जसा आपण विचार करू त्याप्रमाणे आपलं आचरण निर्माण होतं. आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला काय करायचंय महाराज? आपल्याला जसं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून सांगितलं, जसं जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी भारुडाच्या माध्यमातून सांगितलं, तसं संत श्रीनाम महाराजांनी माणसाची मन निर्माण करण्याचं काम केलं. ते म्हणजे कसं? ज्ञान रूपाने. आणि भारुडाच्या माध्यमातूनच सांगायचं म्हणलं, विवेक दर्पण ऐना गाऊ वैराग्याचा विवेक दर्पण ऐना गाऊ वैराग्याचा चिमटा हलवू. आम्ही वारिक वारिक करू हजमत वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजमत वारिक, आम्ही वारिक वारिक करू हजमत. सांगितलं नाही बॉबकट मारा, हायवे कट मारा, गजनी कट मारा, तेरे नाम कट मारा. कटाचे अनेक प्रकार आहेत. टू साईड, हा टू साईड, टू साईड. पण साईड ऐकलं होतं बघ काय. आता महाराज टू साईड आपणच डोकेली तिनं मारावं लागेल. आता टू साईड मारला पाहिजे, पण काम कसं झालं पाहिजे? एक नंबर. एक नंबर. दोन नंबरला जागाच ठेवत नाही तुम्ही. आम्ही वारिक वारिक एक नंबर. एक नंबर. दोन नंबरला जागाच ठेवत नाही. तुम्ही सांगा फक्त दाढी साधी करायची, मसाला करायची, स्पेशल करायची. सगळ्या क्रीमा फॉरेन वरून मागवते. सगळ्या क्रीमा फॉरेन माहिती आहे ना? माहिती आहे ना? उल्हासनगर वरून. तुम्ही काळजी करू नका, फॉरेन पेक्षा स्वस्त मागायची. हा बघितलं का? करू ना, स्पेशल करू ना. स्पेशल. आम्ही वारिक वारिक करू, आम्ही वारिक वारिक करू, भगवंत वारिक, आम्ही वारिक वारिक करू, भगवंत वारिक, आता कसं काय मोकळं मोकळं वाटतंय का? लय मोकळं मोकळं वाटतंय. नाही हा नाही. नाही वाटत होय. हा आता एक नंबर आहे. हा बरोबर आहे का? आता मालिश केल्याशिवाय मोकळं मोकळं वाटेल का? सेना महाराज सांगतात, उदक शांती डोई घोळू अहंकाराची सेंडी पिऊ. महाराज उदक म्हणजे पाणी. आपण कितीही कंटाळू द्या हो, कितीही उन्हात नाही येऊ द्या, कितीही शेतातली काम असू द्या, आल्याबरोबर डोक्यावरती पाणी घेतलं आणि थोडंसं डोकं सोडलं की कसं अगदी फ्रेश वाटतं. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेत नाही. काय मालिश माझी मालिशीच असते आपल्याकडे, त्या बाबतीत तडजोडाची बाब नसते. काय आ करू का? उदक शांती डोई घोळू अहंकाराची महाराज मी नाही कापत, मी नाही सांगितलं. नाथ महाराज सांगतात, नखे कोणती कापा, नखे कोणती काढा, काम क्रोध नखे काढू भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू
झाडू भावार्थाच्या बगला झाडू आम्ही वारीक नाव काय श्रवण डायरेक्ट हा श्रवण आनंद डायरेक्ट जोरदार टाळ्या वाजवा श्रवणसाठी सुंदर अशी भावनासाठी साथ दिली. आम्ही गणेश उत्सवामध्ये डान्स स्पर्धेमध्ये जातोय. आम्ही वेगवेगळ्या मग रांगोळी स्पर्धा असू द्या कोणत्याही स्पर्धा असू द्या जाऊ द्या पण खऱ्या अर्थाने आज ह्या तुमच्या गणेश उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने नवीन कलाकारांची स्पर्धा चालली. एकापेक्षा एक तर कलाकार आहे. बरोबर आहे ना महाराज? महाराज तुम्ही तर काय मला जिंकले. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार काय सगळ्या मला सांगेल. आणि म्हणून आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक आमच्या या मनोहर गजानन मिनमिने परिवारातर्फे सुंदर अशी अल्पोहाराची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही कार्यक्रम बघत बघत अल्पोहाराचा आनंद घ्या. बरोबर आहे ना? हा हे पारितोषिक आहे मागण्या. त्याचप्रमाणे आमची विनंती असेल महाराज पण जोरदार होईल. हा जो कार्यक्रम आहे तो आमचे सुदाम जोगरे मित्र यांच्या युट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुदाम आता दुसरं पात्र देखील ज्या पात्राला महाराष्ट्र शासनाचं मागाशी तुम्ही सांगितलं तसं महाराज माझं पहिलं सुवर्ण पदक जर असेल महाराष्ट्र शासनाचं तर जे पात्र येईल त्याच्यासाठी असेल ते सोलापूर विद्यापीठातून राज्यस्तरीयसाठी महाराष्ट्र शासनाचे विद्यापीठातून 9 निवड होती. त्यामध्ये निवड झाली आणि शिवाजी विद्यापीठ राज्य शासनाचं पदवी मिळालं. ते पात्र भारूड हा लोककला प्रकार देखील महाविद्यालयीन जीवनामध्ये सादर करत असताना ज्या स्पर्धा असते इंटरनॅशनल पर्यंत ते जागतिक थिएटर ऑलिम्पिक 18 देशाच्या ऑलिम्पिक पर्यंत हे भारूड मला घेऊन गेलं. 1.5 महिना ऑलिम्पिक चालू होतं. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती परंतु आता प्रश्न खूप वाढले तर त्यामुळे मी सरांची ओळख पुन्हा एकदा करून देतो. सरांचं नाव आहे सोलापूर इथलं आहे आणि त्याचप्रमाणे सरांना जे पुरस्कार आहेत भरपूर असे पुरस्कार भेटलेले आहेत आणि सरांनी समाज प्रोग्राम ते विश्व वाचवा लेख वाचवा स्त्री भ्रूण हत्या देश वाचवा पहिली बेटी धनाची बेटी शिक्षण आपल्या हक्काचं असे असंख्य विषय घेऊन सर समाज प्रोग्राम करत असतात. समाज प्रबोधन करत असतात आणि सरांना काही महाराष्ट्र शासनाचे व इतर काही पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाचा भारतरत्न पुरस्कार त्यानंतर गरुडचंद राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरी जिल्हा विजय प्रताप राज्यस्तरीय पुरस्कार अकलूज क्रांतिसूर्य समाज प्रोग्राम पुरस्कार कोल्हापूर त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठ सरांनी सांगितलं की गोल्ड मेडलिस्ट आहेत सर. सुवर्ण पदक सरांनी भेटलेलं आहे सरांना भेटलेलं आहे. त्यानंतर उत्कृष्ट सामाजिक सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्र शासन यांचं देखील कांस्य पदक सरांनी पटकावलेलं आहे. आणि गेल्या जुलै महिन्यामध्ये आषाढी वारीमध्ये सरांचे भारूडाचा प्रयोग असणारे 2000 प्रयोग सरांनी आतापर्यंत यशस्वीरित्या संपन्न केलेले आहेत पार पाडले आहेत. आणि असे हे महाराष्ट्र लेवल जागतिक लेवलचे भारूडकार आपल्या या अंजपमध्ये आले तर आपलं देखील त्यांना आपण ऐकतोय आणि एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी आणि तुम्ही इतकं मन देऊन ऐकताय त्याच्या सर्व श्रोतांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. आणि यानंतर मी हरेश भाऊंना विनंती करतो की आणि तोपर्यंत स्वतः
नाही नाही निलेश्वर मेरा तुम्हाला आज मी इडी दिसते इडी दिसते का मामा या लागले म्हणून फिरत फिरत आली का उडाली आणि वेडी ग पाय मी झाले बरं झालं इडी तू गावात आली पण आजच्या ठळक बातम्या हार्बर लाईन वर 2 तास मेगा ब्लॉक मुळे सगळी विस्कळीत सेवा बघा की सर काय मी काय खोट बातम्या वाचत ही बघा की ट्रेन दाखवली आहे बरोबर आहे किती का लोकल आहे किती खोट बोलतो तुम्ही बघा बरं मला काही इंग्रजी पेपर वाचा येत नाही मी उलटा पेपर वाचते स्पेशलिस्ट LLB जर्नलिझम मुंबई विद्यापीठ महाराज मनापासून हसलं माथेरान परिसरात अंजमच्या नदीला पूर उल्हास नदीचे पाणी वळवणार मराठवाड्याला काय खोट आहे का खोट आहे का खरं आहे मराठवाड्याकडे वळवायचंय का नाही पाणी हा थोड्याच वेळा भूकंपाची दाट शक्यता काय हादरे बसायला लागले नाही बातमी तर पूर्ण वाचू द्या अजिबात भूकंपाची दाट शक्यता नाही गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रम लालबागच्या राजाचे दर्शन मनोहर मिनमिने यांच्या घरामध्ये आणि कशा पद्धतीने लागावं आणि हे वेळ कुणाला लागलं हे आपल्याला ह्या भारूडाच्या माध्यमातून बघायचं आहे ते कसं बघायचं आहे तर सुटली प्रपंचाची आस देहभानची विसरले लागले स्वरूपाचे पिसे टाकीला पदर मोकळे केस बाई झाले वेडी आता बघा बरं काही चरण तरी किती गुंतागुंतीची ही चरण एवढी गुंतागुंतीची आहे माझा गुंता आपण सोडूया वेडी ग पायी झाले वेडी ग पायी झाले वेडी ग पायी झाले वेडी ग पायी झाले वेडी झाले वेडी
तेज तेज त्याचं कोणाचं तेज तेज त्याचं कुणाचं तेज तेज त्याचं कुणाचं तेज तेज माझी तेजच का नाही महाराज कोण आहे का माझा पंढरीचा राजा विठुराया तेज याड लागलंय तेज याड त्याचं कोणाचं चेकमेवढं बाबाचं नाही अजिबात नाही नाम कोणाचं? आमचे सगळे ते आदर्श आहेत अहो एवढे आदर्श आहेत की आमच्या गावचं वातावरणच असं आहे हे भजनी मंडळातील आमचे नीलम बुवा उत्कृष्ट असे साथ दिली नाथा बुवा मिनमिने तसेच मोहन बुवा तसेच हरिश्चंद्र बुवा मिनमिने गायरे बुवा दशरथ मिनमिने बुवा साजन बुवा काळूराम मिनमिने बुवा श्याम बुवा येणकर बुवा तानाजी बुवा आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण सदाशिव बाबा मिनमिने ह्या स्पर्धा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा वेग लागलं ते माझ्या गौरीला कसं रे कन्हैया तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी बनी तेरे बंसी के नाद दीवानी लागायचं की पायातलं पैंजण हातात घातलेलं कळत नव्हतं बासरी वाजल्याबरोबर माझ्या गवळणी खऱ्या अर्थाने हे वेड आपल्याला लागावं आणि म्हणून ह्याच वेळाच्या माध्यमातून जर आपल्याला अनुभूती मिळवायची असेल तर आषाढी वारीची जन्मासी येऊन एक तरी वारी अनुभवा असा माझा संदेश असेल वारीचं एक तप पूर्ण झालं 12 वर्ष पायी वारी आणि माझ्या श्रीश्वराचं 3 वर्ष पूर्ण झाले महाराष्ट्र शासनाकडे गेली 3 वर्षापासून निवड झाली कलाकाराची आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये युवा पिढी ही जास्तीत जास्त वारीकडे वळती ह्याचा आनंद वाटतो या आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही वेडी गावोगावे फिरत असते पण कसे फिरत असते झाला कर्माचा मातेरा सोडिले संसारा जन्मनी दिले 5 पोरा आईने झाले वेडे खऱ्या अर्थाने जे काही काम क्रोध मद मत्सर ही जी काही दंभ अहंकार ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि म्हणून कसं अगदी निसंग व्हायचं आणि वेड लावायचं कसं वेड अनेक वेळ पाहिलं तसंच आमच्या कामपात्रांना वेळ लागलं तसंच आमच्या जनाईला वेळ लागलं तसंच आमच्या मुक्ताईला वेळ लागलं तसंच आमच्या सोयराईला वेळ लागलं आणि म्हणून ह्या माझ्या महिला संतांसाठी देखील पांडुरंग धावून गेला सोयराईचं बाळंत पण केलं जनाईला ओव्या गाऊ लागल्या रडू लागलं अहो कितीतरी माझ्या पांडुरंगाची उदाहरणं सांगता येईल कमी नाहीत देशाच्या सीमेवरती बंदूक घेऊन सैन्यभूती होऊन माझ्या मातृभूमीची सेवा करू लागल्या आणि म्हणून जगात सगळी जरी वेळ विसरली तरी चालतील पण एक वेळ विसरू नका ते वेळ माझ्या बळीराजाचं आणि दुसरं माझ्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचं कधीही वेळ विसरू नका हे वेळ म्हणजे चांगलं वेळात करून द्या ए मेरे वतन के लोगों आँखों में भरी
तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज आम्ही जसं पहिल्या पूर्वीच्या 10 वर्षापर्यंत होतो तसं ह्या 10 वर्षानंतरचा बदल जर पाहिला तो जमीन आसमानचा आहे. कुठला देश कुठं आक्रमण करल याची शाश्वता राहिलेली नाही. त्यामुळं आपण सक्षम राहा, आपण जागरूक राहा. युक्रेन सारखं तुम्ही युद्ध पाहताय, युरोप सारखे युद्ध पाहताय, शहराच्या शहर उद्ध्वस्त होत आहेत. कारण हा जन्म पुन्हा नाही. ह्या जीवाला जपा, 4 रुपये कमी कमवा, फक्त जीवनाची काळजी घ्या. आणि म्हणून आपण हे वेळ आत्मसात करूया. आणि म्हणून वेडी ग पायनी झाले वेडी, वेडी ग पायनी झाले वेडी, वेडी ग पायनी झाले वेडी. माझ्या तर आजी म्हणते पोरे इडी झाली नक्की म्हणते एखादं गाणं तर म्हणते म्हणू काचे म्हणू का जॉनीच्या आगीची मशाल हाती. आता जी ईडी नाही बरं का, जुनी ईडी आली म्हणून दगड मारते ती. पण तुम्ही लक्षात ठेवा, हीच वेडी काय करते तर स्वतःच स्व आणि देहभान विसरत असते आणि काही कळत नसतं. तसं तुम्ही देहभान विसरा, पण कशासाठी विसरा? आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विसरा, आपल्या गावाच्या कल्याणासाठी विसरा, आपल्या तालुक्याच्या विकासासाठी विसरा, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी विसरा आणि आमच्या महाराष्ट्राला समृद्ध बनवूया. म्हणूनच गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याच रायगड जिल्ह्यातलं रत्न धर्माधिकारी सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि अनेक पुरस्कार असे मिळतील रायगड जिल्ह्याला. पण सगळ्यात मोठा पुरस्कार जी राजधानीचा मिळालेला आहे, रायगडाचा मिळाला आहे, त्या पुरस्काराला कुठं नाही. आणि म्हणून सगळ्यात एक करायचं की कुणीही दगड ईडीला गावात आल्या मारायची, कुणी मारू नका हो, मारू नका वेडीला, तुम्ही मारू नका हो, मारू नका वेडीला, कुणी मारू नका हो, मारू मी सद्गुरु घरची वेडी नव्हे दगड आहे, सद्गुरूच्या घरची वेडी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांची सेवा करा, आपापल्या आई वडिलांना खऱ्या अर्थाने विठ्ठल माना. आणि ही वेडी अशीच प्रबोधन करत पुन्हा कधीतरी संधी मिळाली तर तुमच्या गावी येईल. म्हणून आपण काय करायचं, सर्वांनी गावाची एकता ठेवायची. कशी तर ते स्वच्छता 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 करायची, स्वच्छता 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 करायची. आपण सर्वांनी मिळून करायची, आपण सर्वांनी मिळून करायची, आपण सर्वांनी मिळून करायची. रायगड जिल्ह्याला तालुका, रायगड जिल्ह्याला तालुका.
वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। याप्रमाणे आपण गजर आणि या ठिकाणी झालेली सेवा आमचे हरिभक्त पारायण सर्वांचे मार्गदर्शक सदाशिवांना मिनमिने त्याचप्रमाणे मनोहरांना गजाननांना या ठिकाणी रोशनदादांनी संधी दिली हेमंत भाऊ हरीश भाऊच्या माध्यमातून सुंदर असा मृदंगवादक हर्षद तांबोळे आमचे हेमंत दादा आमचे हरीश दादा आणि सुंदर असं श्यामदादांचं गायन तानाजी महाराजांचं गायन माऊलींचं गायन माऊली नाव माऊली झोपेत पण आज असणार आहे काळजी करू नका। आणि मला पात्रासाठी साथ देणारे सगळे छोटे बाल कलाकार सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा डबल टाळ्या वाजवा। आणि पण जे काय भारुडामुळे लाभलं ते भारुडाचंच आहे आणि हे सगळ्या रसिक मायबापांचं देण आहे। मायबापांच्या व्यासपीठावरती नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो। धन्यवाद। पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय माता पिता की जय गणपती बाप्पा जय जवान जय किसान जय जवान जय किसान। खर तर या धन्यवाद देऊन आपण हरीश भावांना आपण आभार व्यक्त करतोय। आपण आम्हाला अभिमानाला पडा तर आपलं मनापण जे समाज प्रबोधनाचं जे कार्य करत आहात ते असं कार्य जे आहे हे घडत राहो आपल्या हातून आणि व्यसनमुक्ती असेल किंवा जे काही समाज सांगण्याचं तात्पर्य आणि हरिभक्त पारायण त्यांचे गुरुस्थानी असणारे अनिल महाराज केळकर यांनी जे सोंगी भारूड दाखवलं एवढं अप्रतिम की डोळ्याचं आमच्या पाहण्या भेटलं। श्रोते मंडळी एवढी तर मित्रांनो आताच मी देखील घरी आलोय आणि भारूड खूप छान झालंय। मान्यसे आणि सरांनी देखील खूप छान असं भारूड त्यांचं केलेलं आहे आपल्या अंजप गावामध्ये। तर तुम्हाला देखील नक्कीच व्हिडिओ आवडले असेल, जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू। चला बाय बाय।